लपंडाव लपंडाव चालतो चोरांचा आणि पोलिसांचा. गुन्हेगार तो बाजूला आणि निरपराधाला होते शिक्षा. आंधळी नीती, आंधळा न्याय, आंधळा देव. तसं नसतं तर आज माझ्या चिंपाची वाट लागलीच नसते, लागलीच नसते. एका वेळीवर एका वेळीवर कुणी तीन पुरं गोजीरवाली पुरं एक पूल चढलं आणि एक पूल त्या चोराने चोरून दिलं. आणि आता ते स्टँडर्ड त्या सुंदर पुलाचा सुवास घेतील आणि फेकून देतील उकिरड्यावर. नाही देवावर, नाही त्या देवावर, नाही कुणाच्या क्षमावर. अशी स्थिती होणार काय? अशी स्थिती होणार त्या परमेश्वराचा असं काय गुन्हा केला होता म्हणून तो असं मला रडायला लावतोय. कुणी नाही कुणाचं एकट्याने यायचा, एकट्याने आणि वर्षाला तितक्या दिवस राहायचं, ते दिवस राहायचं. आणि तळे जाऊन आदेश दिल्यावर निघून जायचं. या जगाचा अखेरचा रामराम घेऊन राधा, अगे राधा, माझी दोन्ही पण देशोधडीला लागली ग, देशोधडीला लागली. तुला बरबाद झालं का मी? बरबाद झालं, संपलो का मी? संपलो. माझी लल्लट रेषा, माझी लल्लट रेषा, माझी लल्लट रेषा. कशासाठी? पुढचे दोन मुले दोन दिशेला गेले रे, दोन दिशेला गेले. मग मी त्याचा बाप, पण बापातून काय उपयोग? काय उपयोग? मुलाला त्या काळातच मुलाला चांगली दिशा दाखवू शकतो नाही. मुलीला तर काळाच्या जबड्यातून वाचवू शकलो नाही, वाचवू शकलो नाही. आता आपण तर सोबत जमलोच आहोत. पोलीस सुद्धा हैराण नाही. त्या नाण्याच्या पुढे कान मारता लागत नाही. बहुतेक नाण्या सोनाऱ्या सत्य दाखवायचं
शोधत होते ना. कुठे असेल माझे पोट, कुठे असेल? आज 15 दिवस झाले, कुठे असेल माझी पोरगी? करणारा माझा अरे मारून सुद्धा टाकी रे, माझ्या पोरीला मारून सुद्धा टाकी. कुठं कुठं शोधू मी माझं? पण मी आता थांबणार नाही. मी आता थांबणार नाही. मी आता थांबणार नाही. मी त्याला शोधणार. मी त्याला शोधणार. मी त्याला शोधणार आणि त्याचा गळा लावणार. त्याला गळा लावून ठाण मारणार त्याला. ठाण मारणार. गळा लावून ठाण मारणार. असं काय करताय बाबा? ठाण मारणार त्याला मी, ठाण मारणार. ठाण मारणार. बाबा माझा ऐका, थोडा वेळ आराम करा. हो, रात्री ताप तुमच्या अंगात आणि तुम्ही पुढे शोधणार त्याला. तेव्हा मारे वाहू लागले. तेव्हा मारे वाहू लागले. अरे तू पण मारे. तू पण मारे. केवढा मोठा वादळ होणार. आई ग आई, केवढा मोठा वादळ होणार. उभा माझा मुन्ना. उभा माझा मुन्ना. उभा माझा मुन्ना. त्या वादळाने वाहून गेला. त्या वादळाने वाहून गेला रे. संपला माझा मुन्ना. त्या संपला. बाबा सांगतो बाबा. संपला रे. संपला बघ मुन्ना. बाबा हे बघ. तो पाण्यासारखा राक्षस येतोय आपल्या लोकांना. पाण्यासारखा. अरे आगीसारख्या डोळ्यात रे त्याचे. आगीसारखे. बघ दिसतोच ना. आगीसारखे डोळे आहेत त्याचे. सुबह गेला. सुबह तो गेला रे. गेला. सुबह गेला. हे गेला बघ. बाबा सांगतो बाबा. सुबह अरे अडवून. अरे अडवणार आहे त्याला. अडव. सुबह तो माझ्या शिल्पाला घेऊन गेला. बाबा माझ्या शिल्पाला घेऊन गेला. सुबह माझी शिल्प असायचं नक्कीच जाते. सुबह माझे शिल्प असायचं नक्कीच जाते. सुबह राड. बाबा बाबा शांत व्हा बाबा. हो, वादळ राक्षस कोणी नाही तिथे. शिल्पा मुन्ना सुद्धा यावेळी तिथे नाही. असा फक्त तुम्हाला भास होतोय. भास. आभास. माणसाला फसवणारा भास. माझी 2 पोरं देशोदेवीला लागली. प्रत्यक्ष माझ्या समोर. तो तर भास नाही ना. तो तर भास नाही ना. त्याला आपण मी तरी काय करू बाबा? गेले 15 दिवस सारखा शोधतोय शिल्पाला. तो तिचा पुढे तपासच लागत नाही. तर मी काय करणार? बस. तू काय बोलू नकोस. तू काही बोलू नकोस. काही बोलू नकोस. कारण तू काहीच करत नाही. काहीच करत नाही. अरे माहिती आहे मला. काहीच करत नाहीस तू. काहीच करत. उद्या माझे दोन्ही पोरं मिळली ना. हे घर गावची इस्टेट. बँकेत असलेला पैसा हे सगळं तुझ्या नावावर होणार. तुझ्या नावावर. काय बोलताय बाबा? माझी भावंड मला दिली आणि सगळी इस्टेट मला मिळाली. असे अगोदर इच्छा धरणारा नीट माणूस मी नाही बाबा. ओ वेळेच्या भरात तुम्ही वाटेल ते बोलताय. वेडा. अरे वेडा. मी वेडा. खरंच वेळ लागले.
माझ्या पोरांचं वेळ लागले मला, माझ्या पोरांचं वेळ लागले मला. अरे बापाचं काळीज आहे रे, हे बापाचं काळीज आहे. मी लहानाचे मोठे केले त्यांना मी, मग त्यांच्या अक्कल मी तुझ्यामध्ये वेळ लागणार नाही का आनंद होणार, आनंद होणार, आनंद होणार. सर्वांना चांगला ओळखून बसलोय मी. अरे स्वतःला बनलेलं या दुनियेत कोण कुणाचं नसतं, हेच करा, हेच करा. किती दिवस, अरे किती दिवस थांबू माझ्या शिल्पासाठी, किती दिवस थांबू, कशासाठी? आणि आता थांबून तरी काय उपयोग? काहीच नाही बाबा. कशासाठी थांबू मी? आज चला थोडा वेळ आराम करा. का थांबू मी? का थांबू? सुबोध, अरे सुबोध, ओ बिजू, तू कसा आलास इथं? शिल्पाची चौकशी करण्यासाठी. अरे शिल्पाची चौकशी करायचं कारणच काय आता? अरे असं कसं म्हणतोस? अरे मी प्रेम करून तिला शेवटी धोका दिलास तू. अरे आई वडिलांच्या शब्दामध्ये तुला जाता आलं नाही का? तर ती एका खुनी माणसाची बहीण म्हणूनच ना. अरे तू तिथं तुला नकार दिलास, तिथं सगळं संपलं विजू. आता सांग, तिची चौकशी करायला आलास की आमच्या जखमेवर भीक द्यायला आलास? अरे माझ्या आई वडिलांना मी प्रतिकार करू शकलो नाही हे सत्य आहे, पण तरी पण मी शिल्पावर प्रेम करतो हे तुला सत्य आहे. अरे आता काय उपयोग त्याचा? एकदा बाण हातातून सुटल्यावरती तो परत कधी भाग्यात येत नसून ती वेळ आता निघून इथं सगळं संपलं. अरे आमचे शिल्पा तुमच्या कुठल्या संकटाची जाणीव आहे मला. तुझ्या वडिलांना कोण आला येणार? तुझे सावरण्याचा प्रयत्न कर. अरे तिचा पत्ता लागला असता तर असा तुझ्या पुढे तीन होऊन राडात बसलो नसतो. अरे तुला बजावले झाले, अजून पोलिसांचा पत्ता झाला नाही आणि याचाच आश्चर्य वाटतंय मला. अरे होते तिचे प्रयत्न करतोच रे, पण त्याची मी काय करू? चारी बाजूने मी हैराण झालोय. अरे शिल्पाचा तपास लागत नाही. मुन्ना फरारी असल्यामुळे बाबांना वेळ नाही. वेळेच्या भरात त्या वाटेत रात्री अपरात्री बाहेर धावत जाण्यासाठी सुटतात. अरे एकटा कसा कुठे कुठे तोंड देऊन ते कळत नाही रे मला. अरे बापा तुझं आनंद करतो, त्यांच्यावर दुसऱ्या संकटाची जाणीव आहे मला. अरे तू तर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर. अरे कधी कधी त्या प्रसंगाची आठवण येते, डोळे लाले लाल होतात. सर्वांगाने संतावाने आपली लाई लाई होते, पण तेवढी स्वतःची लाज वाटते रे. अरे माझा समाज तिला चांडाळ तिला उचलून घेऊन गेला.
केलं सर तुला बळाला मुदावलं नसतं त्यावेळी पण त्यावेळी तर शांत राहण्याची काही शक्यता नव्हती हे काय बाबा तुम्हाला थोडा वेळ आराम करा म्हणून सांगितलं तरी सुद्धा तुम्ही बाहेर आला झोप आता चिरविश्रांती घेण्याची वेळ अगदी जवळ आली आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा आता नाहीये काय झाले सर्व संपले बोलणे सर्व संपले बोलणे भाऊ कुणाचे बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्यानंतर सर्व संपले तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे फुगा फुगा दोरा तुटला आणि 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 जाता जाता फुटला ओळखलं मी तुला ओळखलं मुसणारे विजय माझा जावई ओळखत होतास जावई ओळखत होतास पण नाही झालास माझ्या शिल्पावर प्रेम करीत होतास पण खरं नाही खोटा प्रेम अरे तू फसवलास माझ्या शिल्पाला लग्नाला नकार दिलास तू अरे अरे खूप रडले त्या दिवशी माझी पोट खूप रडली रे आणि त्याच दिवशी त्याच संध्याकाळी तो नराधम राक्षसीला घेऊन गेला रे माझ्या शिल्पाला घेऊन गेला तू लग्नाला नकार दिलास मग आता कशाला आलास इथं आता कशाला आलास जा काय तू चालतो इथून चालतो रस्त्यात जा आपला पाहुणा आहे आपली चौकशी करण्यासाठी आला इथे अरे आता कसली चौकशी करायला आला इथं आता कसली चौकशी करायला आला अरे पुणे माणसाच्या बहिणीच्या गळ्यात वरमाला घालायला लाज वाटली अरे कलंक आला तुझ्या पुण्याला कलंक मग त्या पुण्याची आणि त्याच्या बहिणीची चौकशी करायला लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत अरे त्यांच्या घरात पाय ठेवशील तर समाज असेल चेष्टा करेल त्याची भीती नाही वाटली तुला भीती नाही वाटली बाबासाहेब प्रथम माझा ऐकून तरी घ्या माझ्या आई वडिलांच्या विरोधात आम्ही प्रतिकार करू शकलो नाही माझ्या बाबतीत आपण म्हणताय सत्य आहे पण त्यात माझी काही चूक नाही अरे स्वतःच्या आई वडिलांना विरोध करायची हिंमत नव्हती तर माझ्या शिल्पाबरोबर प्रेमाची लग्न केलीच का अरे का तिला रडायला लावलंस रे का रडायला लावलंस का अरे का बोल ना का बाबा शांत व्हा बाबा झालं ते झालं आता ह्याला बोलून काय उपयोग आहे काहीतरी शिल्प या जगात आहे की नाही हे देवाच जाणे तिचं काही हो माझ्या मुन्नाला जन्मठेप लागवण्यानंतर फाशी उद्या मी जरी मेलो ना तरी कुणी चौकशी करू नका हो कुणी ही उठती काय कामाची
सांगती नकोय आम्हाला. अरे नकोय आम्हाला. फुकटची सांगती काय कामाची. अरे काही आवश्यकता नाही त्याची. काही आवश्यकता नाही. अरे जा चालतो येतो. काही आवश्यकता नाही त्याची. जा चालतो येतो. पाहिलंच बिजू, असं आहे सगळं. रागवू नकोस. अरे हल्ली कुणाचाही असाच अपमान करतात ते. अरे त्याच्यावर कोसळणे आपत्तीची कल्पना आहे रे मला. त्याच्या जागी मी, अरे दुसरा कोणी असतो तरी तेच केलं असतं. अरे बापाचं हृदय आकंदन करतं. त्या आता रागाने बोलले खरे, पण त्यात त्यांचा काही दोष नाही. दोष आहे तो माझाच. बरं येतो मी. आणि हो सुबोध, शिल्पाचा तपास झाला तर कळव मला. म्हणजे विजू अजूनही शिल्पाबरोबर तू? त्याबद्दल तुला मी आता काही सांगू शकत नाही. अरे वेळ आली की कळेल तुला. येतो मी. आता शाळा कशाला घालते? इकडे राहू बा. काय भानगड आहे तुमची? भानगड नाही सुबोध. लफडा सारे माझ्याबरोबर एकदम सिरियस लफडा. अरे एवढं झालं तरी काय? हे तरी सांगा. सुबोध मी सांगतोय. तू काय सांगते ना? तू काय सांगते? अरे मी सांगतो. अरे तू सारा मारवाडी काय सांगतो? मी सांगतो आम्ही मराठी सांगतो हेच बरोबर असतो. मोठ्या थांब जरा. भाऊ बाई, इथे असे धावत का बरं आला? अरे बाबा, हा शाळा बोटाचा लाकडा मिळवायला. अरे शाळा पोलिसातच झाला होता, पण शाळा हे पडला गुन्ह्याचा दोष म्हणून शाळा इकडे त्याला घेऊन आला. जरा तू त्याला समजावून सांग, नाही तर मी त्याला पकडून पोलीसला देणार, शाळेचा कंप्लेंट करणार आणि पोलीस लोक सांगणार शाळा लेट म्हणून. ए भाग्या, तुझ्या शाळेत तू येणार का? तू येणार का? थांब, साला हम तेरे को देखा उसला है. साला आधी चौकात खाली पडते. साला या दोन्ही मित्रांना विसरून आणि मला दादागिरी करते. साला कोण हाय म्हणून हा साला तोंडाने दादागिरी करते आणि हा असा खाली पडते. साला पळू उठणार साला पाळून उतरला असा आहे साला उत्तम मराठी वाणा. काय समजलं काय तुम्हाला? अरे सह्याद्रीच्या पिशवी जमत झालाय माझा. अरे साऱ्या तुझ्यासारख्या बारवाड्याच नाही. समजलं काय? सह्याद्रीच्या दारू बरोबर दोस्ती आहे का तुझा? साला आवाज करू नको. आमच्या सह्याद्रीला बसव. सह्याद तलवारीला तुझी जमान कापून टाकेल.
दाखव. आपण केव्हा पण बघायला तयार आहे. दाखव सारं काय दाखवलं आहे ते. मोठ्या काय त्रास देतो त्याला? अरे मी तुला केव्हा त्रास देतो यार? हा? आई शपथ मी त्याला त्रास देत नाही. हा पैसे मागतोय. फक्त पिशा मागते. चला घरी घरी पिशा द्यायला. आमच्या घरी पिशाचं झाड आहे. हलवलं आम्ही तिला. तो सारा हलवतच राहतो. हेच काम आहे तुझं साऱ्या भाग्या. मोठ्या दररोज त्याच्याकडे कसले पैसे मागतो? तो काय तुला देणे आहे काय? जेणेकरून नसल्यामुळं काय झालं? हा? जेणेकरून नसल्यामुळं काय झालं? मला सांग. हा दिवसाला किती कमवतो? हा? त्यातले 50 रुपये मला रोज हप्ता म्हणून दिला. तर ह्याचं काय बापाचं कमी म्हणून आहे? हा? काय कमी म्हणून आहे? अरे शाला तुझा हातचा कामच करता. चला आम्ही कमवते आम्ही खातो. त्यामध्ये तुझ्या बापाचं काय जाते? ए भाग्या! या इथला तुझ्या साऱ्या माझा बाप काढू नको, हा? माझा बाप काढू नको. आपला बाप सारा कधीच वर गेलाय. आपण खाली आहे अजून. वर गेलेला बापाचा खाली राहिलेला कोणी आहे मी. मला काय ते बोल, पण सारं माझ्या बापाला काय बोलू नको. सांगू देतोय तुला सगळ्या. मोठ्या आणि एवढा स्वाभिमानी आहेस ना, मग राजकारण का स्वीकारतो? आणि ही दारू सोड आणि कुठेतरी नोकरी कर. आणि दुसऱ्यांच्या जीवावर जाण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहा. मग बघ तुझा कुणी अपमान करणार नाही. सुवर्ण हे सुवर्ण आणि नोकरी चोकरी आपल्या नशिबात नाही राहत. मी माझं आयुष्य आहे ना असं वाऱ्यावर सोडून दिलं. वाऱ्यावर दारूच्या पिता या जगाचा रामराम घ्यायचा आपण निश्चय केला. आपण दारूला म्हणून जगलो ना, मग दारूला म्हणूनच म्हणणार. मोठ्या समजला? वेड्यासारखं काही बडबडू नकोस. आणि मरायला भय तरी झालं का तुझं? कसलं वय? कसलं काय आहे? आज न उद्या कधीतरी जायचं ना. झालं तर मग. झालं तर. एक भाई साऱ्या आज तू आपली इज्जत काढली. आपल्या कॅरेक्टरचा भाग केला असतो. माझी इमेज डाऊन केलीस काय? कशासाठी? कशासाठी? साऱ्या 50 रुपयांसाठी? कशासाठी? सारे दारूसाठी? आपल्या गावची माझ्या मुलं बाईची शपथ घेऊन सांगतो तुला. यापुढं मी साऱ्या तुझ्या दारात कधीच येणार नाही. कधीच पाऊल ठेवणार नाही मी तुझ्या दारात. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. पण मी मेलो ना तर माझ्या प्रेताला सुद्धा स्पर्श करायचा नाही तू. मला हार देत काय घालायचं नाही. मी आता आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगितलंय. ह्याच्या दारात मी काही शपथ कधी पाऊल ठेवणार नाही.
हे घे शेवटचा 50 रुपये घे. गेली भाग्या एकदा शपथ घेतल्यावर नादान होणारी लाचार अवलाद नाही माझी. यापुढे साऱ्यात दारू सोडायचीच काय, पण अन्नासाठी तसंच तडफडून जाईल. पण लाचार होऊन साऱ्या तुझ्या दारात कधी पाऊल ठेवणार नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आमच्या मराठी माणसांच्या असल्या घाणेरड्या व्यसनामुळे तू एवढा खबर झाला आहे. माझ्या यारचे पण माझ्या यारने मुन्ना सारख्या एका मराठी रक्ताने तुला मात्र वाचवला. अरे अरे निदान केला तरी विसरू नको रे. आपली बात सोडून दे, आपली बात सोडून दे यार. मी तर असं सारा रस्त्यावर पडलेला आहे. तो देव आहे ना, तो देव आम्हाला देतो. सर आम्ही काय कोणाच्या बापाचं खातो, कोणाच्या बापाचं खातो, देव आम्हाला देतो. ज्याने सोच दिले ना त्याला काळजी आहे रे, त्याला काळजी आहे नाणी देण्याची. समजलं नाही? सोच येतो मी आता. मुलगा आला तर तेव्हा मला राम सांग. येतो मी आता. सगळं वाचलं हे पुढे केव्हा तरी सगळं येतो मी आता. येतो मी. बघितलं का चला केवढा गुस्सा आला तो. चला 50 रुपयात पण नाही घेतला. चला नशेमध्ये आली मलाच घेऊन सांगते. अरे चला नाही आला तर काय झालं आमच्या दुकानमध्ये. आम्ही काय उपाशी नाही करते. चला जमीन जागा विकते आणि दारू पिते, पैसा घेते, म्हणजे कागदात आहे. पण त्याच कागदात आम्ही शाळा मारवाडी सोनं पण पिकवते. चला आम्हाला दादागिरी करते. चला दारू पिते आणि आमच्याकडे पैसा मागते. चला बघितलं काय सुमप्पा इकडे चला घेऊन आला म्हणून चला चीन झाला. आता भरपूर त्रास दिला होता. बरं बाकी ते जाऊ दे. पुन्हा आला होता का इकडे? नाही, गेले 15 दिवस तो कुठे दिसलाच नाही. बरं शिल्पाबाईंचा काय पत्ता नाही, तिचा पण काहीच तपास नाही. अरे रे लई वाईट झाला. ते शाळा आणणारे हलकट माणूस चला सोडूनची म्हणून जाईल. मोठी एवढा किडा पडूनची जाईल. बरं येते मी. चला आलाच नसता पण काय करणार, ते शाळा गोट्या ऐकतच नव्हता ना. बरं येते मी. माझा मित्र आहे, मला भेटण्यासाठी आला होता इथं. सांग त्या मुन्नाचे
आमचं काम झालं की दुसऱ्याचा माल परत करणं कर्तव्य समजतो. कसला माल? स्पष्ट मत आहे ते. अमो काकी सूर्या तुमची गाडी खाली जावा, आपल्या गाडीजवळ थांबा आणि हो कोणीही गाडीत बसू नका. चारही बाजूला लक्ष ठेवा. ते पोलीस आणि तो डोम कावडा पुन्हा कधी चोच मारे ना याचा नेम नाही. चला जावा. अरे आमची शिल्पा कुठे आहे? अरे एवढी घाई झाले बहिणीला भेटायची, मग 15 दिवस पुढे झोपला होतास. तुमच्या मुलाने पाठलाग केला पण त्याला गुंगारा दिला आम्ही. चला 15 दिवस झाले स्वतः चाकू कमरेला लावून. आता घे म्हणावा स्वतःच्या हाताने पोटात मारून. एवढ्याला दिला. बोल, घे तुझी लाडकी बहीण. 15 दिवस माझ्या मिठीत होती, आता मोठा भाऊ म्हणून मार मिठी आणि काय तिचं सांत्वन. शिल्पा, रडू नको. आज चल आणि कपडे बदलून घे. अरे शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या पापाची फरक भोगावीच लागली. आणि या विचारात सुद्धा अरे मी माझ्या पापाची फळं भोगीन तेव्हा भोगीन रे, पण त्यापूर्वी तुझ्या बहिणीला अशी मनसोक्त वापरली. मी माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे तिचं कोमार्य भंग करून तिला भक्त केले. परत पुढे येणे ती हिंमत करशील ना, तुझ्या आकडी काढून तुझ्या काळात तोरणासारखी लटकवीन. नरेश, शरीराला सवाच्या या जगात आलेलाच आहे. देवा, अरे काही गरीब बाया भावड्यापाठ झाल्या तुला आता मौज वाटते. अरे राक्षसी उन्मादाने तू बेहोश झालास. पण वेळेला तुला पुढे पुढे शिळा तुझ्या तुकडे करा. आणि या गिधारांना वेगवान घालीला पापी द्यायची. जास्त टुरटुर करू नकोस. जगायची इच्छा असेल ना, तोड बंद ठेव तुझं. अरे आपल्या बरोबर दुश्मनी करणाऱ्याचा संपूर्ण खानदान बरोबर करायचा हा आपला खाद्य आहे. काय तुमच्या मुलाने आपल्या बरोबर दुश्मनी केली, आपण ना त्याची आणि त्याच्या बहिणीची पूर्ण वाट लावली. राहिलास तू शिल्लक, वेळेला तुला सुद्धा अर्पा करून टाकी. फक्त काही असं डोळे वाटायला जा, आता डोळे भरून पाहून घ्या तुझ्या बहिणीला. अरे तिचा 15 दिवसाचा भाऊ बहिणीचा विजा तरी विसरशील. 15 दिवस माझ्या मिठीत होती, आता मोठ्या भावाच्या ममतीने घे तिला खुशीत आणि रडत बसा पोटभर. वाटल्यास द्या मला शिव्या. एक गोष्ट लक्षात ठेव, अरे असल्या शिव्या मला ज्ञानेश्वरांच्या वाटतात. अरे ज्या माणसाला स्वतःच्या आई बहिणीची कदर नसते, तो दुसऱ्याच्या बहिणींचे भाया काय करणार त्याला? अरे तुझ्या तिथं राक्षसच राहिले. माणूसकी चालू तुला काय होणार? नीच राक्षसा. तुझ्या दादागिरी करणाऱ्या पोराला चॅलेंज केलं होतं मी. साला तो पोलिसांना घाबरून लपून बसलाय आणि आपण ना तुझ्या कोवळ्या पोरीला बरबाद करून माझ्या स्टॅटीच्या मारण्याचा सूर घेतलाय. माझं चॅलेंज पूर्ण. आता तुझी पोरगी तुझ्या घरात, कारण कोणताही पुरावा नाही. अरे मग पोलिसांनी काय करणार माझं? अरे बघ एखादा गरजू नवरदेव आणि उरकून टाक तुझ्या पोरीचं लग्न. साला जास्तीची बोंबाबोंब झाली ना, तर पोरगी संपायची सुद्धा नाही. आणि संपली तर तिथून तिथून सगळं कायमची. तुझा कधी चांगला होणार नाही. तुझा कधी चांगला होणार नाही. सत्य नाही तुझा. सत्य नाही तुझा. सत्य नाही दिला.
तो देव काही आणणार नाही. अरे आता कुशाल देव धर्म सांभाळत बस. सत्यानाश होईल तुझा, सत्यानाश. अरे आता कुशाल देव धर्म सांभाळत बस. सत्यानाश होईल तुझा, सत्यानाश होईल तुझा. माझं काम झालं. यापुढे एकच लक्ष. नाना, तुझ्याला दडू मारून बसलेल्या पोराला शोधून काढणार आणि तुकडे तुकडे करून गटारात फेकून देणार. तोपर्यंत लालच्या कोणला औषध पाणी कर. चल, एका वेळेस. बाबा, तुम्ही शिकवा तुम्ही सांभाळ. येतो पैशाच्या नादात. तिचा चक्रा मोडून या आरामखोराला पकडले का माझ्या मनात शांती नाही वाटत. येतो. आता त्याला पकडून दिलं काय किंवा ठार मारलाय काय? उपयोगच काय त्याचा? उपयोग काय त्याचा? त्याच्या मरणाने माझ्या पोरीची अब्रू परत थोडीच मिळणार आहे. माझ्या पोरीची अब्रू परत थोडीच मिळणार आहे. नाही मिळणार. तिच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसला तोडत जाणार आहे. पुसला तोडत जाणार. अरे आम्ही तुला नाही सोडणार. नाही सोडणार. बाळी निळे कुणा ना कळे. बाळी लिहिले कुणाला कळे. सुखी स्वप्नांचे पाणी झाले. बाळी लिहिले कुणाला कळे. सुखी स्वप्नांचे पाणी झाले. शिल्पा राधा, अगर आता बघतेच ना माझ्या पोरांच्या नशिबात काय चाललंय. काय चाललंय बघतेच ना गे. अगं कसं जावलो मी स्वतःला, कसं जावलो. काय करू मी आता. पुढचं काही नको बोलू. पुढचं सगळं काही कळलंय मला पुरी. सगळं कळलंय. सगळं कळलंय ग. नाहीतर गरिबांच्या अब्रूला किंमत राहिलीच कुठे. किंमत आली ती फक्त पैशाला आणि दादागिरीला. दादागिरीच्या तोंडावर आणि या पैशाच्या माथावर या नरेसारखे राक्षस काही दोन काळात राजोरात फिरतात. आणि तुमच्यासारखा अवलंब आपल्या सर्वत्र लुटलं गेलं म्हणून त्या देवाला दोष देत कोपऱ्यात रडत बसतात. सगळ्यात स्वार्थ कुणाचा सत्तेसाठी, कुणाचा पैशासाठी.
कुणाचा पैशासाठी, कुणाचा वाचण्यासाठी. आणि आम्ही लढतोय. आम्ही लढतोय का मायेसाठी, मायेसाठी, भावनेसाठी, पोटा गोळ्यांसाठी. आणि आम्ही लढतोय मायेसाठी, भावनेसाठी, पोटा गोळ्यांसाठी. कशाला आले ते हे बघ, कसं शांत होते. आता कसं झालंय, कुणा पाप्याची वक्र दृष्टी लागली आणि माझ्या मुलाच्या हातून खून झाला, पुन्हा फरार झाला. सुबोध दादा वेळची आणि बाबांचं तर डोकं फिरलं. आणि मी बरबाद झाले. पुन्हा तुझी लाडकी बहीण बरबाद झाली. पुन्हा तुझी लाडकी बहीण बरबाद झाली. शिल्पा, शिल्पा, पुन्हा फार उशीर केलास. पुन्हा फार उशीर केलास. तुझी ही लाडकी बहीण 15 दिवसापूर्वीच मेली. म्हणजे काय झालं शिल्पा? त्यांनीच नरेशने जबरदस्तीने माझ्यावर बलात्कार केला. शेवटी माझी शंका खरी ठरली. अगं गेले 15 दिवस सारखा तुझ्या तपासावर होतो ग, पण कोणताच धागादोरा माझ्या हाती आला नाही. अगं उघडपणे फिरायची चोरी, कारण पोलीस सारखे मला शोधत असतात. त्या नरेशच्या सगळ्या हाते पिंजून काढले, पण कुठेच तुझा भांगपत्ता लागला नाही. अगं कुठे घेऊन गेला होता तो हरामखोर तुला? 15 दिवसापूर्वी तू इथे येऊन गेल्यानंतर तो नरेश आपल्या 25-30 गुंडांना इथे घेऊन आला होता. संपूर्ण बिल्डिंगला घराला घातला. जबरदस्तीने सगळ्यांची दारं बाहेरून बंद केली. 4-5 जण उघड्या शस्त्रांनी आपल्या घरात घुसले. तिघांनी बाबांना घेरलं. एकाने माझे हात बांधले. नरेशने जबरदस्तीने माझ्या पोटात रुमालाचं गोळा आणि गाडीत भरून मला ते नाशिकला घेऊन गेले. गेले 14 दिवस त्या नरेशने माझ्यावर जबरदस्ती केली. त्याच दिवशी बहीण गेली. त्याच दिवशी तुझी बहीण गेली. नाही शिल्पा, अगं हा अन्याय मी कधी सहन करणार नाही. अगं माझ्या बहिणीवर झालेल्या अन्यायाचा मी सोड घेणार, सोड. अगं तरास ना माझा मुन्ना. बस ना आता एकच निर्णय बदला. अगं यापुढे मी कुणासाठी थांबणार नाही. अगं थांबलो होतो तो फक्त तुझ्या लग्नासाठी. अगं हळदीने पिवळी झालेली पाहून अगं मग 4 भिंत्या त्या तुरुंगात झाला होतो. पण तुला नको त्या अवस्थेत पाण्याचं आज दुर्भाग्य माझ्या नशिबात आलं. अगं त्या नरेशने माझ्या बहिणीची वाट लावली. आता त्याची या जगातील वाट मी कायमची संपवणार. नको मुला, नको असा विचार करू.
फाशीच आणि 100 गुण केले तरी फाशी आता आता हरामखोर नऱ्याची पाळी आता ही कीड चिरडून टाकल्याशिवाय आता हा एरिया शांत होणार नाही आणि माझ्या बापड्यांना सुखाने समाधानाने जगता सुद्धा येणार नाही आता येतो मी शिल्पा आपले बाबा कुठे गेले ग काय सांगितलं आपले बाबा का का अजून थांबलेस का शिल्पा आपल्या बाबांना वेळ चालले पुन्हा आपल्या बाबांना वेळ पण काय शिल्पा अगं कशामुळं माझ्यावर झालेल्या अपहरणामुळे गुंडांनी केलेल्या माझ्यावर फाशी अत्याचारामुळे हे खोटं आहे अगं सांग शिल्पा हे खोटं आहे नाही हे त्रिवार सत्य आहे. बाबा मी तुला जिवंत राहायचो ना मी तुला ठाण मारणार मी तुला ठाण मारणार मी तुला ठाण मारणार मुन्ना मुन्ना तू आलास मुन्ना तू आलास एवढा उशीर आलास एवढा उशीर आलास अरे तुझी बहीण जिवंत तुम्ही तुझा बाप शाळा असून वेळा झाल्यावर आलास एवढा उशीर आला होय बाबा मला उशीर झालाय हो तो मी शिल्पाच्या लग्नासाठी थांबणार होतो हो म्हणूनच पोलिसांची लपंडाव खेळता खेळता मला उशीर झालाय पण यापुढे मी थांबणार नाही त्या साल्याला आमने सामने भिडणार एक तासाला तो मरेल नाही तर मी तरी कोण मुन्ना भाई अरे असं कानाच्या नावाने ओरडत का आलास बरं झालं मुन्ना तुम्हीच भेटला काय सांगू मुन्ना भाई लय खराब वाटताय लय खराब अरे खराब होता कसली आपला मुलगा खूप दारू प्याला आणि रस्ता क्रॉस करतेस त्या इराने हॉटेलच्या नाक्यावर लॉरी खाली मारला गेला माझा जिगरी दोस्त मोठ्या अरे त्या 50 सोबत झालेल्या मारामारीच्या वेळी अचानक धावत येऊन मला सावध करणारा माझा जिगरी दोस्त अरे गोट्या अरे आज तो आम्हाला सोडून गेला अरे पण हे खरंच वाटत नाही रे अरे देव तुझ्या आत्म्याला शांती देव गोट्या अरे तुझ्या अखेरच्या दर्शनाला सुद्धा हा तुझा अभागी मित्र येऊ शकत नाही रे कुठे क्षमा कर मला कारण माझ्या कर्तव्य पूर्तीसाठी मला काही काळ पोलिसांना फसवावं लागेल रे बाबूभाई माझा मित्र तसा निराधारच होता हो तेव्हा त्याच्या अंतिम यात्रेची सगळी तयारी मलाच करायला पाहिजे होती बाबूभाई आज परिस्थितीने मला चारही बाजूने लाचार केले हो लाचार केलाय बाबूभाई अरे हे घे पैसे या पैशाने एक पुष्प मला घेऊन माझ्या मित्राच्या शवावर घाल अरे हीच त्याला माझ्याकडून शेवटची श्रद्धांजली असेल शेवटची श्रद्धांजली असेल गोट्या तो चला गया लेकिन तेरा क्या मुन्ना तेरा क्या माझं काय ठरलेलंच आहे मला शेवटचे स्टेशन जन्मठेप नहीं मुन्ना त्यापूर्वी नहीं
माझ्या मित्राच्या सेवेसाठी त्याला स्वर्गात करणार. शिल्पाबाई, कशा आहेत तुम्ही? बरं आहे ना? बरी का? मनाने गेलेली, भावनेने जळलेली, जिवंत असून मुर्दा अशी आहे. आता आलं माझ्या ध्यानातून. पण काय काळजी करू नका. पण एक ध्यानामध्ये ठेवते, पापी माणसाला ही सजा होणार. बरं, येते मी. मुन्नाबाईने सांगितल्याप्रमाणे मोठ्याच्या शवाची तयारी करायला लागेल. साला सकाळी माझ्या संगे भांडलं आणि संध्याकाळी गेलं. आजकाल कुणाचं काय होईल सांगता येत नाही. बरं, येते मी. आजकाल कुणाचा भरोसा नाही. कोण कसा विश्वास ठेवणार कोणावर? गरिबांचा कोणी त्राता नाही, अफलांचा कोणी वाट नाही. मानवी राक्षस कुणाची मन उरातो, बिनधास्त इज्जत लुटतात, खून करतात. अपराधी सुखाने जगतो आणि निरपराधी मात्र शिक्षा होतो. देवाच्या दरबारी न्याय असतो असं म्हणतात. मग हा असा अन्यायाचा सुलसुलाट का? शिल्पा, शिल्पा, तुझी बोलत का नाहीस? आता बोलण्याचं शिल्लकच काय राहिलं? सारं संपले विजय, संपली शिल्पा. आता संकट सर्वांना येतात. त्याला असं निराश होऊन कसं चालेल? निराशेचं गीत गात मृत्यूच्या छायात गाढ झोपी जायचं. हाच विचार आहे माझा. तू कशाला आलाय इथे? ती चौकशी करण्यासाठी. थोडी माणसाच्या बहिणीची चौकशी? कमाल आहे तुझी. तुझ्या घराण्याला, तुझ्या चारित्र्याला कलंक लागेल ना. बाहेर समाजात तुझी चेष्टा होईल ना. मागचं तू विसरी दिसत नाही. कसं विसरू? मी सुद्धा एक माणूसच आहे. माणूस सगळ्या जखमावून जगतो, पण काळजावर झालेली जखम कधीच विसरता येत नाही. उलट ती चिरंतर घर करून राहते. मी प्रेम केलं होतं रे तुझ्यावर, पण तू मात्र दिखावा केला. जाऊ दे, आता बोलण्यात तरी काय आहे? आता सगळं विचारापलीकडे गेलं. आता असं काय म्हणते शिल्पा? तो मागच्या सगळ्या गोष्टी विसरायला तयार आहे मी. आणि हे सांगायला की मी चाललोय. मी एका भूमिकावाची बहीण आहे हे विसरशील तू. माझ्यावर गुंडांनी अत्याचार करून सोडून दिले मला. अशा कलंकित मुलीशी लग्न करशील तू? बोल, उत्तर दे मला आता. बोल शिल्पा, मी खरोखर तुझ्या लग्न करायला तयार आहे. हे तू इतकं बोलतोस रे, पण तुझ्या आई वडिलांचा नक्कीच विरोध असणार. अरे साध्या गोष्टींनाही विरोध करणारे तुझे आई वडील एवढ्या भयंकर अग्निदिव्याला सहमती देतील असं मला तरी नाही वाटत. माझ्या विश्वासात ठेव शिल्पा. चार बाजू विचार करून मी हा निर्णय घेतलाय. माझ्या आई वडिलांचा किती विरोध असला तरी मी तुझ्यावर लग्न करायला तयार आहे. पण बोल शिल्पा, कशी का माझ्यावर लग्न? नाही विजय, यापुढे मला लग्नच करायचं नाही. आता पण का? सगळे विरोध करणारे झुगारून मी तुझ्या लग्न करायला तयार आहे. मग तुझ्या आता अशी मागत का? पराभव झाल्यानंतर माघाऱ्याच घ्यावी लागते. नाहीतरी जीवनाच्या मैदानात माझा पराभवच झालाय. सर्वस्व लुटलं गेले माझं.
माझ्यामुळं मला तुझं जीवन कलंकित करायचं नाही. तुझी समाजात होणारी निंदा नासंती मी सहन करू शकत नाही. तेव्हा तू माझा विचार मनातून काढून टाक. एखादी आई वडिलांच्या संमतीने मुलगी बघ, लग्न कर, सुखाने संसार जगव. यातच मला आनंद आहे. यापुढे तुला दोष देणार नाही. आणि मी त्याला जरा हिंमत असेल तर हे कोणाला समोरासमोर असा भागू व्हायचा का लपून कशाला बसतो. माझी वाट लावली, आता पुन्हा कशाला हवाय? तुझी वाट लावली, आता त्याची वाट लावायची आहे कायमची. माझ्या स्याबीच्या मरणाची अर्धी भरपाई झाली, पण अर्धी अजून शिल्लक आहे. पण कुठे तुझा भाऊ? मला माहित नाही. मला सांग, खोटं बोलू नकोस. या नरे जवळ बाबाबाजी चालत नाही, तुला चांगलाच माहिती आहे. बोल, कुठे तुझा भाऊ? अरे मग तो इथं आलेलाच नाही तर ती काय सांगणार तुला? कुठे हिरो? कुणासमोर बोलतो त्याचा नीट विचार कर. हे आपस का मामला आहे, तुला म्हणजे मारायचं कारण नाही. चल पुढे कर. मी तुझ्या दारात आलो नाही, तूच चालता हो इथून. तुझ्या चाल्या उलटावर करशील ना तर इथं आपटून मारेल तुला. अरे कशाला एवढं कोवळ्या वळत मारतोस? लगन घे थोडे दिवस. अरे तुला कुठं फिरतोय मी? अरे मला सुद्धा तुझ्या रक्ताची दान लागले. पुढे मला मारून बसला होतास. अरे तुला टाकून जपून बसायला मी काय तुझ्यासाठी खेळाच्या मुलात नाही. अरे मला पण नरे दादा म्हणतात, म्हणून त्याला सामना द्यायला आमने सामने आलोय. अरे तुला तुझा सगळा हिसाब तुझ्या बरोबर पुरा करायचा आहे तुझा. म्हणूनच पोलिसांची पर्वा न करता 2 वेळा तुझ्या अड्ड्यावर जाऊन आलोय. नरेश, अरे मेलास नरेश दुसरा खून केला. माझ्या बहिणीवर झालेल्या अन्यायाचा सूड घेतलाय. आता मी कुठे पडणार नाही, कुठेच थांबणार नाही. आता स्वतःहून पोलिसांना सामोरं जाणार. नरेशचा खून गेला. शिल्पावर झालेल्या अत्याचाराला बळी घेतला बाबा आज जातोय मी. दूर, अगदी दूर. जिथं तुम्हाला पुन्हा या पुत्राचं दर्शन देखील होणार नाही, एवढा दूर जातोय मी. बाबा क्षमा करा, मला क्षमा करा. बाबा येतो मी. माझी एक लाडकी बहीण शिल्पा, अगं तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेऊन हा तुझा दुर्दैवी भाऊ आज त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर आलाय ग. अगं पण तुझं पुढे काय? अगं या समाजाला सगळ्यांना माहीत झालंय की तू या कलांकित जीवन अगं बेजोरपणे जगण्यापेक्षा आज तुला सुद्धा माझ्या हाताने संपवून जातो. अगं नाहीतर 2 गुणांना पण 82 आणि 100 गुणांना सुद्धा आज बदनाम भाऊ स्वतःच्या हाताने स्वतःच्या बहिणीला
नाही बाबा, माझी बहीण गेल्या 15 दिवसापूर्वीच मेली हो. हा कलंक लोकांनी विसरावा म्हणून या मुर्द्याची वाट लावते बाबा, वाट. नाहीतर कोण करेल ईशाशी लग्न, कोण करेल ईशाशी संसार. बोला, द्या मला उत्तर बाबा. ना मी कदा शिकावं लग्न? कोण विजय तू? अरे कसं शक्य आहे हे? मला नाही खरं वाटत. अरे तू थापा मारतोयस की सत्य? मुन्ना, अरे परमेश्वराची शपथ देऊन सांगतो, अरे मी कदा शिकावं लग्न? हे घे वचन. शिपा, बहीण कुणाचे भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्यानंतर सर्व संपले, तुटतील धागे तोरे.